आश्रमातील ती अनोळखी भेट आता वेगळ्याच टप्प्यात पोहोचली होती. खोलीत फक्त मंद दिवा जळत होता. खिडकीतून चंद्रप्रकाश आत येत होता. रेवती माझ्यासमोर उभी होती. तिच्या डोळ्यात एक अशी खोल तहान होती ज्याने माझे सगळे श्वास थांबले होते. तिने हलक्या थरथरत्या आवाजात माझ्या कानात कुजबुजले, "समीर, मला तुझ्याजवळ पूर्णपणे विलीन व्हायचे आहे." ते एका वाक्यात माझ्या मनातील सगळी शांती, अस्वस्थता एकत्र झाली. आश्रमाचे नियम, जगाचे बंधन सगळे क्षणभर विसरले गेले. फक्त दोन मन आणि त्यांच्यातील प्रेमळ जवळीक. ही आहे त्या रात्रीची सर्वात भावनिक कहाणी. चला तर मग सुरू करूया आश्रमातील ती अनोळखी बाई आणि दोघांनी सोबत घालवली ती रात्र. माझे नाव समीर आहे. मी नेहमीच धावपळीच्या आयुष्यातून दूर जाऊन मन शांती शोधत असतो. शहरातील कामाच्या गडबडीत, रोजच्या ताणतणावात मी थकून गेलो होतो. म्हणून एक प्रसिद्ध आश्रम काही दिवसांसाठी राहायला आलो. म्हणून एका प्रसिद्ध आश्रमात काही दिवसांसाठी राहायला जायचे ठरवले. हा आश्रम डोंगराच्या कुशीत वसलेला होता. भोवताली हिरवीगार झाडे, शांत वातावरण आणि फक्त पक्ष्यांचा किलबिलाट असे. सकाळी उठल्यापासून ध्यान, योग, भजन आणि गुरुजींच्या प्रवचनात दिवस जात होता. रात्री उशिरापर्यंत मी माझ्या छोट्या खोलीत बसून आध्यात्मिक पुस्तके वाचत असे किंवा आश्रमाच्या आवारात फेरफटका मारत असे. त्या दिवशी रात्र खूप सुंदर होती. आकाशात पूर्ण चंद्र उगवला होता. हवा गार होती आणि सर्वत्र शांतता पसरली होती. मी नेहमीप्रमाणे आश्रमाच्या मागच्या भागात असलेल्या छोट्या देवळाकडे गेलो. देवळाभोवती जुन्या झाडांची सावली पसरत होती. मी तिथे एक दगडी बैठकीवर बसलो आणि डोळे मिटून गहन श्वास घेत राहिलो. मनात विचारांचे काहूर मांडले होते. आयुष्य, नातेसंबंध आणि खऱ्या सुखाचा अर्थ काय असावा याबद्दल. तेवढ्यात हलक्या पावलांनी कोणीतरी येत असल्याचे मला जाणवले. मी डोळे उघडले. समोर एक स्त्री उभी होती. तिचे वय साधारण 35 ते 38 वर्ष असावे. तिने साधी पण नीटनेटकी साडी नेसलेली होती. तिचा चेहरा चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाला होता. डोळे मोठे आणि बोलके, ओठांवर हलके स्मित. तिच्या केसांची एक वेणी खांद्यावरून खाली आलेली होती. ती अनोळखी होती, तरीही तिच्यात एक वेगळेच आकर्षण होते. "नमस्कार," तिने हलक्या आवाजात म्हटले. "नमस्कार." मी उठून उभा राहिलो आणि हात जोडले. तिने सांगितले की ती ही आश्रमात काही दिवसांसाठी एकटी आली आहे. तिचे नाव रेवती आहे. आम्ही थोडे बोलत राहिलो. ती शहरातून आली होती. तिच्या आयुष्यात काही बदल हवे होते म्हणून ती इथे आली होती. तिच्या बोलण्यात गोडवा होता, पण त्यात एक खोलवरच्या एकटेपणाची भावना जाणवत होती. मीही माझ्या आयुष्याबद्दल थोडे बोललो. हळूहळू आमच्यात गप्पा रंगू लागल्या. वेळ कसा गेला तेही कळाले नाही. रात्री एकटे खोलीत बसणे कंटाळवाणे वाटते, ती हलकेच हसत म्हणाली. "तुम्हीही एकटेच आहात ना?" मी होकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तिने माझ्या हाताला हलके स्पर्श केला आणि म्हणाली, "माझ्या खोलीत येशील का? थोडे गप्पा मारू. इथे बसून थंडी वाजते." माझ्या मनात एक विचित्र लहर उठली. आश्रमात असे काही घडेल याची मला कल्पना नव्हती. पण तिच्या बोलण्यात आणि वागण्यात एक निरागस आकर्षण होते. मी काही क्षण विचार केला आणि होकार दिला. आम्ही हळूहळू तिच्या खोलीकडे निघालो. आश्रमाच्या वाटेवर फक्त आमच्या पावलांचे हलके आवाज आणि झाडांच्या पानांची सरसर होती. तिची खोली देवळापासून थोडी दूर होती. आत शिरताच तिने मंद दिवा लावला. खोली साधी होती. एक छोटे बेड, एक टेबल आणि काही पुस्तके. तिने 2 ग्लासात पाणी दिले. आम्ही बसलो. गप्पा सुरू झाल्या. ती हसत हसत बोलत होती. काहीतरी कधी-कधी माझ्या डोळ्यात टक लावून पाहत होती. माझे हृदय धडधडत होते. तिच्याजवळ बसल्याने एक वेगळीच ऊब जाणवत होती. "समीर, कधी-कधी शांती शोधायला आलो तर मनात काहीतरी वेगळेच हवेसे वाटते," ती हलक्या आवाजात म्हणाली. तिचा हात अनायासाने माझ्या हाताजवळ आला. मी तिच्या हाताला हलकेच धरले. तिने विरोध केला नाही. आमच्या नजरेत एक अविभक्त भावना होती. त्या क्षणी आश्रमाचे नियम, जगाचे बंधन काहीच महत्त्वाचे वाटत नव्हते. फक्त 2 एकट्या आत्म्यांची भेट होती. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, "आजची रात्र थोडी वेगळी करूया का?" मी तिच्या डोळ्यात पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य, आकर्षक स्मित होते. मी काही बोललो नाही. फक्त तिच्या जवळ सरकलो. त्या रात्रीची सुरुवात अशी झाली की काय घडणार होते हे आम्हाला माहीत नव्हते. पण मनात एक गूढ अस्वस्थता निर्माण झाली होती. खोलीत शिरल्यावर एक विचित्र शांतता पसरली. मंद दिव्याचा हलका प्रकाश भिंतीवर नाचत होता. रेवतीने दरवाजा हळूच बंद केला आणि माझ्याकडे वळाली. तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य पण खोल असा स्मित होता. मी तिथे उभा राहिलो. हृदय जोरजोरात धडधडत होते. आश्रमाच्या या शांत वातावरणात असे घडेल याची मला कल्पना स्वप्नातही नव्हती. "बस ना समीर," ती हलक्या आवाजात म्हणाली आणि बेडच्या कडेला बसली. मीही तिच्या शेजारी बसलो. आमच्यामध्ये फक्त थोडे अंतर होते, पण ते अंतर जाणवत नव्हते. तिने 2 ग्लासात पाणी भरले आणि एक माझ्याकडे दिला. आम्ही थोडे पाणी प्यालो.
तिच्या बोटांनी ग्लास धरताना माझ्या बोटांचा हलका स्पर्श झाला. त्या स्पर्शात अनोखी ऊब होती. मला खूप एकटेपणा जाणवत होता. ती बोलू लागली, "शहरात सगळे काही ठीक आहे, पण मनाला शांती मिळत नव्हती. म्हणून इथे आले. पण इथे आल्यावरही काहीतरी कमी पडत होते. आज तुझ्याशी बोलताना मात्र मन हलके झाले." तिच्या डोळ्यात एक गहिरेपणा होता. मी तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होतो. माझ्या आयुष्यातही अशा क्षणांची कमतरता होती. काम, जबाबदाऱ्या आणि एकटेपणाने मीही थकलो होतो. "मलाही तसेच वाटते रेवती," मी म्हणालो. "आश्रमात शांती शोधायला आलो, पण मनात अजून काहीतरी अपूर्ण राहतं. आज तुझी भेट झाली आणि वाटलं की कदाचित ही अपूर्णता भरून निघेल." आमच्या गप्पा हळूहळू खोल होत गेल्या. ती आपल्या बालपणीच्या आठवणी सांगत होती. मी माझ्या संघर्षाबद्दल बोलत होतो. वेळ कसा गेला तीही कळले नाही. तिने माझ्या हातात आपला हात घातला. तिच्या बोटांचा स्पर्श मऊ आणि गोड होता. मी तिच्या हाताला हलकेच दाबले. तिने नकार दिला नाही. उलट ती माझ्याजवळ सरकली. आमचे खांदे एकमेकांना टेकले. तिच्या केसांतून येणारा हलका सुगंध मला मोहित करत होता. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. चंद्रप्रकाश खिडकीतून आत येत होता आणि तिच्या चेहऱ्यावर दिव्य चमक आणत होता. "समीर," ती हलक्या आवाजात म्हणाली, "आज रात्र आपण वेगळी करूया का? फक्त बोलणे, जवळीक, मन मोकळे करणे." तिच्या शब्दात एक विनंती होती, एक मागणी होती. मी तिच्या डोळ्यात पाहिले आणि होकार दिला. "हो, मला तुझ्याजवळ राहायचे आहे," मी म्हणालो. "तू मला हवी आहेस. आजची ही रात्र आपल्या स्मृतीत कायम राहावी अशी." तिच्या खांद्यावर डोके टेकवले. तिने माझ्या खांद्यावर डोके टेकवले. मी धीराने माझा हात तिच्या पाठीवर फिरवला. तिच्या शरीरातून एक हलके कंपन जाणवले. मी बराच वेळ असेच बसलो होतो. शब्द कमी होत चालले होते, पण भावना अधिकाधिक दाटतच होत चालल्या होत्या. मी तिच्या केसांतून हात फिरवला. तिने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. हळूहळू मी तिच्या चेहऱ्याजवळ झुकलो. ती हलकेच थरथरत होती. मी तिच्या ओठांवर हलकेसे ओठ टेकवले. ते प्रेमळ आणि संकोचपूर्ण होते. तिनेही प्रतिसाद दिला. आम्ही हळूहळू आत्मीयता होत गेलो. तिचा हात माझ्या पाठीवरून फिरत होता. माझ्या मनात एक गोड अस्वस्थता निर्माण झाली होती. आश्रमाच्या बाहेरची दुनिया, नियम सगळे काही क्षणभर विसरले गेले. "मला तुझ्या जवळ यायचे आहे समीर," ती कानात बुजबुजली. "मला मिठी मार." मी तिला घट्ट मिठी मारली. आम्ही एकरूप झालो. आमच्या श्वासांचा वेग वाढला होता. मी तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले, पण आनंदाने. "अजून जवळ," ती म्हणाली. मी तिच्या हातात हलकेच स्पर्श केला. तिने मला रोखले नाही. आम्ही एकमेकांच्या आलिंगनात हरवून गेलो होतो. तिच्या स्पर्शात एक गोड ऊब होती, ज्याने माझ्या सगळ्या थकव्याला दूर केले. मी तिच्या कानात हळूच म्हणालो, "रेवती, तू मला खूप हवी आहेस. आज मी तुला पूर्णपणे प्रेम करू इच्छितो, तुझ्या प्रत्येक भावनेला." तिने माझ्या छातीवर हात ठेवला आणि माझ्या हृदयाची धडधड ऐकली. "माझेही तेच आहे समीर." तिच्या शब्दात एक गोड मागणी होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ येत होतो, शरीर आणि मन दोन्ही पातळीवर. खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आणि हलक्या स्पर्शांचा आवाज होता. त्या क्षणी मला जाणवले की खरी जवळीक फक्त शरीराची नसते, तर दोन मनांची मिळून होते. रेवतीच्या डोळ्यात पाहताना मला वाटले की ही रात्र सुरुवात आहे. आमचे स्पर्श अधिकाधिक आत्मीय होत चालले होते. मनात एक आत्मीयता, आनंद भरून राहिला होता. खोलीत मंद प्रकाश आमच्या चेहऱ्यावर हलक्या सावल्या टाकत होता. रेवतीच्या डोळ्यात एक असा खोल भाव होता की मी त्यात हरवून गेलो. आमचे चुंबन संपले, तरीही एकमेकांपासून दूर होत नव्हतो. तिचा श्वास माझ्या गालावर गरम पडत होता. मी तिला आणखीन घट्ट मिठी मारली. ती माझ्याशी पूर्णपणे एकरूप झाली होती. त्या क्षणी आश्रमाचे सगळे नियम, जगाचे सगळे बंधन विसरले गेले. फक्त आम्ही दोघे आणि आमची भावना होती. "समीर, मला तुझ्याजवळ पूर्णपणे विलीन व्हायचे आहे," ती हलक्या थरथरत्या आवाजात कुजबुजली. तिच्या शब्दात एक गोड मागणी होती, एक विश्वास होता. मी तिच्या केसांतून हात फिरवला. तिच्या गालावर हळूहळू स्पर्श करत होतो. तिच्या शरीरातून एक हलके कंपन जाणवत होते. प्रत्येक स्पर्शाबरोबर ती माझ्या छातीशी घट्ट चिकटत होती. मी तिच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत होतो. तिच्या डोळ्यात चंद्रप्रकाश आणि भावनांची एकत्रित चमक होती. "मला तू हवी आहेस रेवती," मी तिच्या कानात हळूच आवाजात म्हणालो. "आज रात्रभर तुझ्या या उबदारपणात हरवून जायचे आहे." तिने माझ्या पाठीवरून आपले नखेच हलके फिरवली. ते स्पर्श इतके मृदू होते की माझ्या अंगावर रोमांच उभा राहिले. आमच्यातील अंतर संपले होते, पण प्रत्येक स्पर्शाने प्रेमाने भरलेला होता. मी तिचा हात हळूच सरकवला. तिने मला रोखले नाही. उलट ती माझ्या शर्टाचे बटन उघडण्यास मदत करत होती. आम्ही एकमेकांच्या जवळ होतो. एक अनोखी ऊब पसरली होती. तिचे हात माझ्या छातीवर फिरत होते, जणू काही प्रत्येक धडधडीला जाणून होते. "अजून जवळ," ती किंचित कापत्या आवाजात म्हणाली. मी तिला माझ्या मिठीत गेले. आम्ही एकमेकांना घट्ट धरून होतो. श्वासांचा वेग वाढला होता. खोलीत फक्त आमच्या हलक्या श्वासांचा आणि हृदयाच्या धडधडण्याचा आवाज होता. मी तिच्या कानात पुन्हा पुन्हा सांगत होतो की ती मला किती प्रिय आहे, किती हवी आहे.
ती माझ्या प्रत्येक शब्दावर हलकेच बोलत होती. माझ्या स्पर्शाला प्रतिसाद देत होती. आम्ही एकमेकांच्या आलिंगनात पूर्णपणे बुडालो होतो. प्रत्येक रेषा, प्रत्येक वळण मी प्रेमाने अनुभवत होतो. तीही माझ्या प्रत्येक वेळी मिठीने उत्तर देत होती. आमच्या जवळीक भावनिक पातळीवर इतकी आत्मीयता होती की शब्द कमी पडत होते. फक्त स्पर्श आणि भावना बोलत होत्या. समीर, ही रात्र कधीच विसरू नको, ती माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. तिचा हात माझ्या हाताला गुंफला. मी तिच्या केसांतून हात फिरवत म्हणालो, कधीच नाही रेवती. तुझी ही ऊब, तुझा हा विश्वास, हे सगळे माझ्या मनात कायम कोरले जाईल. आम्ही असेच बराच वेळ एकमेकांना धरून पडून राहिलो. बाहेर आश्रमात शांत बाहेर आश्रम शांत होता. फक्त झाडांच्या पानांची हलकी सरसर आणि दुरून एखाद्या पक्ष्याचा आवाज येत होता. त्या क्षणाला मला जाणवले की खरी जवळीक ही केवळ शरीराची नसते, तर दोन आत्म्यांची मिळून होते. रेवतीने मला दिलेली ही भावना, ही प्रेमळ मागणी, ही सगळं आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. आमची रात्र कधीही विसरू शकणारी नव्हती, पण त्यात प्रेम आणि आदरही तितकाच होता. हळूहळू आमचे मन मात्र पूर्ण समाधानाने भरून गेले होते. मी तिच्या कपाळावर एक दीर्घ ओठ टेकवले. तिने मला आणखीन घट्ट मिठी मारली. मी दोघे एकमेकांच्या उभेत हरवून गेलो होतो. त्या रात्रीची आत्मीयता, ती अनोळखी बाईची प्रेमळ जवळीक, ही सगळी आठवण माझ्या आयुष्यातील एक अनमोल क्षण बनली. रात्रीचे ते क्षण अजूनही माझ्या मनात ताजे आहेत. आम्ही दोघे एकमेकांच्या आलिंगनात पूर्णपणे बुडालो होतो. रेवतीने माझ्या मिठीत नैसर्गिकपणे बसली होती, की वाटत होते जणू काही आम्ही दोघे एकच आत्मा आहोत. खोलीतला मंद प्रकाश हळूहळू मंद होत चालला होता. बाहेर आश्रम पूर्ण शांत होतं. फक्त आमच्या श्वासांचा मंद लय आणि हृदयाची धडधड ऐकू येत होती. समीर, हे जे घडतंय ते खूप सुंदर आहे, ती माझ्या छातीवर डोकं ठेवून हलक्या आवाजात म्हणाली. तिचा हात माझ्या हाताला घट्ट गुंफला होता. मी तिच्या केसांतून हळूहळू हात फिरत होतो. तिच्या स्पर्शात एक समाधान होते, एक पूर्णत्व होते. मी तिला हळूच म्हणालो, रेवती, तू मला आज नवी शांती दिलीस. आश्रमात आध्यात्मिक शांती शोधायला आलो होतो, पण तुझ्या या प्रेमळ जवळीकीने मला एक वेगळीच पूर्णता मिळाली. आम्ही बराच वेळ असेच बोलत एकमेकांना घट्ट धरून पडून राहिलो. ती आपल्या भावना सांगत होती, एकटेपणाची, प्रेमाची आणि या अनपेक्षित भेटीने मिळालेला आनंद. मीही माझ्या आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टी तिला सांगत होतो. आमच्या गप्पा कधीतरी हसण्यात, कधीतरी गंभीर विचारात वळत होत्या. त्या रात्री आम्ही मनानेही एकमेकांना ओळखले. तिच्या डोळ्यात पाहताना मला वाटले की ही भेट केवळ योगायोग नव्हती, तर काहीतरी आत्मीयता अर्थाने घडली होती. हळूहळू रात्र खोल होत गेली. मी तिला घट्ट मिठी मारली आणि कानात कुजबुजलो, तुझी ही ऊब, तुझा हा विश्वास, ही सगळी आठवण मी कधीच विसरणार नाही. तिने माझ्या गालावर हलकेसे ओठ टेकवले आणि म्हणाली, मीही नाही समीर. आजची रात्र माझ्या जीवनातील एक अनमोल रात्र राहील. सकाळ उजडली. खिडकीतून हलका सूर्यप्रकाश आत येऊ लागला. आम्ही उठलो. मी दोघेही तयार झालो आणि एकमेकांकडे पाहून हसलो. तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य लाली होती. आम्ही खोली बाहेर पडलो. आश्रमात सगळीच नेहमीची घंटा वाजत होती. पक्षी गात होते. आम्ही देवळाकडे चालत गेलो. तिथं थोडा वेळ शांत बसलो. मी आज निघते समीर, ती हळू आवाजात म्हणाली, पण तुझी आठवण कायम राहील. मी तिचा हातात हात घेतला आणि म्हणालो, मलाही. तुम्हाला दिलेली ही भावना, ही जवळीक माझ्या मनात सदैव जिवंत राहील. कदाचित आयुष्यात पुन्हा भेटू. आम्ही एकमेकांना शेवटचे आलिंगन दिले. ते आलिंगन प्रेमाने, आदराने आणि कृतज्ञतेने भरलेले होते. तिने मला एक हलके स्मित दिले आणि मागे वळून निघून गेली. मी तिथेच उभा राहिलो आणि तिच्या जाण्याकडे पाहत राहिलो. आश्रमाच्या वाटेवर ती आकृती हळूहळू दिसेनासा झाली. मनात एक गूढ उदासीनता भरली. मी देवळात बसलो आणि डोळे मिटले. त्या रात्रीची सगळी आठवण चित्रासारखी डोळ्यासमोर उभी राहिली. तिचे हसणे, तिचा स्पर्श, तिची मागणी आणि तिची आत्मीयता जवळीक. आता मी समजलो होतो की खरी शांती फक्त ध्यानातच नसते, ती कधीकधी अनोळखी व्यक्तींच्या प्रेमळ भेटीतही असते. शरीर आणि मन यांची सुंदर सांगड घालून मिळणारी ती जवळीक मनाला नवी उभारी देते. रेवती नावाची ती अनोळखी बाई माझ्या जीवनात एक सुंदर आठवण बनून राहिली. मला तुझ्या जवळ यायचे आहे, हे तिचे वाक्य आजही कानात घुमतात. आश्रमातले ते काही दिवस संपले. मी परत शहरात आलो. मनात एक नवी शांतता होती. कधी कधी एकटे बसल्यावर त्या रात्रीची आठवण येते आणि हलकेसे हसू येऊन जाते. आयुष्य खूप अनपेक्षित गोष्टी घडवते आणि त्या गोष्टी कधी-कधी आपल्याला खऱ्या अर्थाने जिवंत करतात. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.